अंगापेक्षा मोठा झालेले वावरात. हे बघा 7:34 झालेत आणि मी माझी गुरं एवढ्या दलिंदर गुरं फुल नाही का जिथून तिथं खांबाळ्यापाशी रोज चालते तिथून डायरेक्ट इकडं आलेत कसेच्या वावरात आणि इकडं व्ह्यू बघा असं वाटते की सकाळ झाली आणि सकाळी मी आले आणि त्या दर्याला कोणीच नाही मीच एकटी. आणि त्यांना आता आणि फुल नाही का उड्या मारत आलेत माहिती का चंद्या ते छोटं वासरू डोगी पण उड्या मारत होती तो बैल सोडला तर तो नव्हता मारत. चंद्या आज फुल नाही का खुश आहे असं नाही का उड्या मारत आता जरा वेळ चारायचं इथं 8-8:30 वाजेपर्यंत आणि मग काढायचं बेकार विषय. हॅलो नमस्कार रावराव मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर रोज आपला गावाकडचा दिवस कसा जातो तुम्ही आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉग स्किप करू नका. जर आज कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आज खरं सांगायचं ना आज मला सांगितलं की लवकर गुरं चारून घरी घेऊन ये. तर म्हटलं तिकडंच चारावं तिकडं गवत आहे खातील म्हणजे मग तिथून जवळच्या जवळ घेऊन जाता येतील. कसलं काय त्यांनी डायरेक्ट दरा गाठवलाय काय बोलू. 2 शब्द बी नाही माझ्याकडे बोलायला. आता जाऊ दे आले तर खाते तिथं. गुरं बांधायला न्यायच्या आधीच मला आवाज आला होता की गुरं इकडे ये. तर मी आले आज इकडं. त्याचं मेन रिझन काय कुठं आहे ग चल ग आले का. चल ग मेन महत्वाचं मोठं माणूस आलाय का मला. कुठं आहे का आणा ना इकडं. मग एका 2 घोंगटे आणले त्यांच्यासाठी ही शेंगा पिशवी आणले. किती राहिल्यात ग का बरं ग. म्हणजे अजून कॉकच राहिलं. आमचा कामाचा माणूस येऊ राहिला इकडं कडाला. आमचा कामाचा माणूस येऊ राहिला इकडं कडाला. लय मोठा आहे लय मोठ्या कामाचा माणूस आलाय. चल बीज आहे बघ दर जा. चल ग चल आमचं बाळ बघा कसं बसलंय जा. चला जाते घेऊन मी येईल आता. ते हंगापेक्षा मोठा घेऊन झालेले वावरात काय तर असं मला थोडीशी शेंगा त्यासाठी आलेलो आम्ही. नाही कोण पैसा कमी येत आहे ग सांग तू म्हणली कोण कमी येत आहे सांग. डायलॉग बर का गोप्याचा नाही विषय आला आपल्या घरातला विषय आला होता लगेच. बघितलं का कसं असतंय. दुसऱ्याची पोरं कमवायला लागले का तुम्हाला कमवता येत नाही. तुम्हाला नुसता मोबाईल बघता येतोय लगेच मोबाईल येत माहितीये का. आमची नानी माहितीये का लगेच नुसता मोबाईल मुळे झालंय. प्रत्येकाचा मोबाईल आहे लुटी त्याचे एकाच्या मोबाईल वर मी दररोज रोजानी 500 रुपये रोजानी दररोज बोललं शेण होडीचं. काय उत्पन्न झालं 2 वर्ष काय भेटलं. माय गुरं होती 7-8 गुरं होती इकल्यात कोणी 7-8 गुरांवाले शेंगा नीट घे ना या काला ठेवल्यात हिरव्या. आता लगेच टॉपिक चेंज कुडत ना ते हात नाही पुरत.
किती वर शेंगा त्या बघ बरं. वरच्या शेंगा ना वर हातच करीत नाही ते जेवढे तोंडापर्यंत येतील तेवढे माणसं म्हणतात त्यांना पररा कसं नसतंय. धोड्यामुळे झालंय मुस्कड तोंड. इथं मोरा होता चांगला तर नाचत होता, गेला इकडं वर. मी फुल नाही का अशी दबत दबत आले होते. इथं नाचत होता. मी झूम खालून झूम कर व्हिडिओ काढलाय. बघू कसं आलंय कसं नाही तेच पोस्ट करणार मी आता. एवढं वरती दबत दबत गेले मी व्हिडिओ काढायला, कारण मोर बराच वेळ झाला नाचत होता आणि मला वाटलं होतं तो नाचतच राहा. नाही का केले पण कसलं काय, तो नाचायचा बंद झाला आणि त्याने मला बघितलं आणि तो तिथून निघून गेला वर. असं निघून गेला की पाळा इकडून घालत हसायला लागला. आणि ही आहे आमची फरशी लावली आम्ही. ती फरशी पण उतरली आहे. ती फरशी लावायला मी काही नव्हते. ओ माय गॉड. तर आमचा खारोड्या वगैरे येतात आणि भाताचं रोप उगलायचं नाही बघणार मी. मी लावलेला भिमुग उतरतोय. हा नाण्यान त्यानेच लावले. आणि सगळ्यात हा जो काट दिसत असेल का, हा मी लावला होता आधी. ह्यो लावलेला आहे आम्ही. मग तिथून नांगराच्या याच्यावरती तिकडं खाली जरा जास्त खोल गेल तर तो बी उतरते. आणि तो तिकडं आम्ही लावला होता आणि त्या तिकडं भाताचं रोप टाकलंय. हे असं झालंय आमचं भाताचं रोप. आता मला तिकडे जाऊन आणि आमच्या आंब्यांच्या इथं खूप जास्त गवत झालंय, ते आम्हाला काढायचंय. फुल नाही का, माझी मेहनत म्हणजे मी एवढी पटापट गेले आणि एवढी दबत दबत गेले तरी काय उपयोग झाला नाही. पण दाखवणार मी एकदा तरी असं जवळून दाखवणार. आणि तेव्हा मी सिनेमॅटिक शूट करत. सिनेमॅटिक माझं एवढं ते जिव्हारे लागलं ना, एवढं म्हणजे एवढं जिव्हारे लागलंय ना, आई सांगतो का तुम्हाला. माझं दुःख तुम्हाला आई सांगू बरे. एवढं दुःख होतं ना, म्हणजे मी एवढ्या वर जाऊन बी मला नाही बघायला होत ना. म्हणजे काय हरकत नाही, आपण इकडं बघू. हे इकडं टाकेल ना आणीच वाटत आहे, ते तिकडं दाट ते माझं आहे वाटत. इकडचं हा तर ते राहिलंय ते सगळं गेलं तिकडं. आपण बी जाऊ. आणि पाणी बघा किती स्वच्छ स्वच्छ दिसतंय की नाही. स्वच्छच पाणी असतंय. स्वच्छ पाणी, नॅचरल मिनरल वॉटर आहे आमचं. मी पिते. चला जाऊयात. सगळे गेलेत ना आणि चालली ते तिथं शेका वगैरे गेल्यात. आणि मी आता गुरांकडे आले. हवा वगैरे सुटली तिकडं. मोराने पिसर फुलावलाय. काय बोलू मी, काय शब्द नाहीत माझ्याकडं. हे मी एवढा लांब गेले होते आणि तो पळून गेला.
मला वाटलं सापाचं ना तिथं झाड. याच्यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं? एवढ्या लांब जाऊन आपल्याला ते दिसलं नाही आणि कॅप्चर झालं नाही, काय बोलायचं. कसा असतोय यार, नाही का खराब बसून निघलोय का जसं दिसतंय का तसापासून नाचतोय तो. तर पिसारा फुलवून हे झालाय एका जागी स्ट्रेट. इथंच उभा राहिलाय. फिरा रे, फिरला इकडं थोडा, चाललंय त्याच. चला आपली गुरं इकडून वरड सुटलाय. आवाज म्हणजे आवाजच आहे. जर ते नुसती पळते ती. इकडच बघतेत आली का नाही. सध्याचा आवाज तर असा वाढच माणूस बघितल्यावरती. कोणाला आठवण आली का कोण शिव्या घालते मला, आठवणच काढत असेल मला. पक्षी बिक्षी ह्या बैलावरती बसलाय बघा, गेलं उडून. आणि हे बघा कसे बघतायत. त्या दिवशी दादा ते बोलत होते ना की इकडून वरतून जी गाय आली तिचे बघा इथं अवशेष खाली इथं दिसतात. हे ते हाड्या वगैरे बघा इथं बी तिचं हे हाडोके. म्हणजे नाही का फुल नाही का वरतून आली ती टॉप वरतून, त्यामुळे तिचं काहीच राहिलेलं नाही. फुल नाही का मरून गेली बिचारी. आमचा बी बैल पडला होता पण त्याला काय नव्हतं झालं, कारण तो असं डायरेक्ट घसरत आला होता. आणि ती गाय डायरेक्ट वरतून टॉप वरून आली आणि त्यात खडक आहे पूर्ण, त्यामुळं ती जागेवरतीच मेली बिचारी. तर चरतात तिथं गुरं. बैल चालला पुढं, तो लाल आहे.